हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. आज आपण शिकणार आहोत प्लीज डोंट रीड दिस पोएम. आता ह्या पोएमचे पोएट आहेत केन नेस्बिट. ते रायटर आहेत आणि ते फनी आणि लहान मुलांसाठी पोएम लिहिण्यासाठी खूप फेमस आहे. ही पोएम एक गमतीशीर आणि मनोरंजक रूपाने त्यांनी लिहिली आहे. आता ह्या पोएम मध्ये ते काय म्हणत आहेत की प्लीज डोंट रीड दिस पोएम, म्हणजे ही पोएम अजिबात वाचू नका. आता एखादी गोष्ट नको करूस असं जेव्हा आपल्याला कोणी सांगतं तेव्हा ती गोष्ट आपण केलीच पाहिजे असं आपल्याला वाटतं. तर हेच म्हणत म्हणत पोएट हे प्रत्येक स्टँजामध्ये इंटरेस्टिंगली आपल्याला ओरडत आहे की नको वाचू नको वाचू, असं होईल तसं होईल. तर आपण एक एक वर्स बघूया, एक एक स्टँजा बघूया आणि ह्या पोएमचं नीट एक्सप्लेनेशन तुम्ही समजून घ्या. लेट्स स्टार्ट. Please don't read this poem. It's only meant for me. That's it. Just move along now. There's nothing here to see. तर इथे पोएट म्हणत आहेत, हा जो लहान मुलगा आहे तो सांगत आहे की ही पोएम फक्त माझ्यासाठी आहे. मेंट फॉर मी म्हणजे फक्त माझ्यासाठी आहे आणि हेच आहे. जस्ट मूव्ह अलॉंग नाव म्हणजे चला आता जावा इकडून. देअर इज नथिंग हिअर टू सी. अजिबात इकडे बघू नका, इकडे काहीच नाहीये बघण्यासारखं. Besides, I am sure you'd rather just go outside and play. तर हा जो लहान मुलगा आहे तो म्हणत आहे की इकडे बघण्यापेक्षा बाहेर जावा आणि काहीतरी जाऊन खेळा. So put the poem down now and slowly back away. तर ही जी पोयम आहे ही खाली ठेव आणि गपचूप चालायला लाग. स्लोली बॅक अवे म्हणजे परत जावा. ओके. हे, why are you still reading? That isn't very nice. आता तू का वाचत आहे? हे चांगलं नाही आहे पुढे पुढे वाचणं. ओके. I've asked you once politely. मी नम्रतेने तुला विनंती केली आहे. Don't make me ask you twice. मला परत परत दुसऱ्यांदा सांगायला लावू नकोस. ओके. नेक्स्ट बघा. I am telling you it's private. Do not read one more line. आता ही जी पोयम आहे ही प्रायव्हेट आहे, फक्त माझ्यासाठी आहे. तर एक सुद्धा ओळी वाचू नका पुढे. Hey, that's one more. Now stop it. This isn't yours, it's mine. आता हा लहान मुलगा रागवला आहे आणि म्हणतो आहे की आता बंद करा, ही प्रायव्हेट आहे, माझी आहे आणि एक सुद्धा ओळी अजून वाचू नका, ही माझी आहे. You are not allowed to read this. You really have to stop. तुम्हाला कोणी अलाव नाही केलं आहे हे रीड करायला, तर तुम्ही इकडेच थांबा. If you don't quit this instant, I swear I'll call a cop. जर तुम्ही क्विट नाही केलं, क्विट म्हणजे थांबलात नाही, इन्स्टंट म्हणजे लगेच ताबडतोब थांबलात नाही, आय स्वेअर म्हणजे मी शपथ घेतो, आय विल कॉल अ कॉप. मी जे पोलीस आहेत, कॉप म्हणजे पोलीस, त्यांना बोलावून आणीन. आता इथे बघा, स्टॉप, कॉप, लाईन, माइन हे सगळे रायमिंग वर्ड्स आहेत. ओके. तर ही राईम स्कीम आहे ह्या पोयमची. He'll drag you off in handcuffs. He'll lock you up in jail. तर जो कॉप आहे, जो पोलीस आहे, तो तुला ड्रॅग म्हणजे खेचत नेईल आणि हँडकप्स म्हणजे जे हाताला जे बंद करतात ना असं, ते लावेल तुम्हाला आणि तो खेचत नेईल आणि लॉकअप मध्ये टाकेल, जेलमध्ये. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. तर तुम्हाला तो जेलमध्येच बंद करून ठेवेल जोपर्यंत तुम्ही म्हातारी, आणि फ्रेल म्हणजे वीक, अनहेल्दी. तर फ्रेल नाही होत तोपर्यंत तुम्हाला बंद करून ठेवेल. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. यू वोंट बी इवन मिस्ड. तर तुमचे सगळे फ्रेंड्स तुम्हाला विसरून जातील तुम्ही जेलमध्ये गेल्यावर आणि ते लोक तुम्हाला मिस पण नाही करणार. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. तर तुमची फॅमिली सुद्धा विसरून जाईल तुम्हाला आणि विसरून जाईल की तुम्ही आहात की नाही आहात. ओके. And all because you read this instead of having fun. It's too late now, amigo. The poem's nearly done. तर तो मुलगा ओरडत आहे आपल्याला की मजा करण्याच्या ऐवजी, इन्स्टेड म्हणजे ऐवजी, तुम्ही ही पोयम का वाचत आहात? आणि आता खूप उशीर झाला आहे, ही पोयम संपत सुद्धा आली आहे. नियरली डन म्हणजे संपत आली आहे. There's only one solution. Here's what you'll have to do. तर तो काय सोल्युशन देत आहे की हे करा. Tell all your friends and family they shouldn't read it too. तर तुमच्या फ्रेंड्सला आणि फॅमिलीला सुद्धा सांगा की अजिबात हे वाचू नका. आता अमिगोचा अर्थ काय दिला आहे बघा, फ्रेंड दिला आहे. ओके. तर कवी लास्टला काय उपदेश देत आहे की ही पोयम अजून पसरवा. म्हणजे ते असे बोलत आहे
की अजून पसरवा, पण त्यांना सांगा रीड करू नको, म्हणजे ते आपल्याला अजून आतुर करत आहेत, आपल्या फ्रेंड्सला सुद्धा आतुर करत आहेत. ओके, तर इथे एक्सप्लेनेशन आपलं झालं आहे. लेट्स मूव्ह टू द क्वेश्चन अँड आन्सर. Present any two stanza of the poem using proper intonation. Intonation म्हणजे काय? मेलोडी, जे आपण स्वरात बोलतो ना ते. तर वाचून बघूया फर्स्ट स्टॅन्झा. Please don't read this poem. It's only meant for me. That's it. Just move along now. There's nothing here to see. Okay. Second stanza बघा. Hey, why are you still reading? That isn't very nice. I've asked you once politely. Don't make me ask you twice. आता हे बघा, नाईस, ट्वाइस हे सगळे रायमिंग वर्ड्स आहेत. मी, सी. सो जेव्हा तुम्ही पोयम वाचता तेव्हा त्यात राईम स्कीम काय आहे, रायमिंग वर्ड्स कोणते आहेत ते सुद्धा लक्ष ठेवा. ओके. फाइंड द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स युज्ड इन ईच स्टॅन्झा. रायमिंग म्हणजे यमक जुळणे. ओके, तर इथे मी स्टॅन्झा वाईज दिले आहे. फर्स्ट मध्ये आहे मी, सी, नाईस, ट्वाइस, माइन, लाईन. ओके, हे सगळे तुम्ही जेव्हा पोयम वाचणार आता परत रिवाइज कराल तेव्हा नक्की जाऊन तिकडे बघा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे थिंक अँड आन्सर. द पोएट इज टेलिंग समवन नॉट टू रीड द पोएम. हु इज इट? हु इज दॅट समवन? आता पोएट इथे कोणाला तरी सांगत आहे की वाचू नका, तर हे कोणाला सांगत आहे? ते आपल्यालाच सांगत आहे. आपण कोण आहे? द रीडर. द पोएट इज ऍड्रेसिंग द रीडर, आस्किंग देम नॉट टू रीड द पोएम. ओके, ते आपल्याला सांगत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट डिड यू फील वेन यू रेड द लाईन प्लीज डोंट रीड दिस पोएम? तर तुम्हाला काय वाटलं? तर मी इथे लिहिलंय, आय फेल्ट फनी अँड मेड मी क्युरियस टू रीड द पोएम. तर मला फनी वाटलं, जेव्हा कोणी सांगतं की नको करू तेव्हा मला ते करण्यासारखं वाटतं, म्हणजे मी आतुर होतो, क्युरियस होतो. ओके. डज द पोएट रिअली वॉन्ट यू टू स्टॉप रीडिंग द पोएम? तुम्हाला काय वाटतं? नाही. ओके. नो, द पोएट युजेस रिव्हर्स सायकोलॉजी टू मेक द रीडर्स मोर इंटरेस्टेड इन द पोएम. आता एखादी ऍड येते बघा, की हे करू नका, ते करू नका, मग लोक त्याच्यावर क्लिक करतात मुद्दाम जाऊन, की हा काय बोलतो आहे हे बघण्यासाठी. तर तेच रिव्हर्स सायकोलॉजी त्याला म्हणतात. ओके. What does the poet mean when he says, tell all your friends and family they shouldn't read it too? तर ह्याचा अर्थ काय आहे? कवी आपल्याला सांगत आहे की ही पोयम जी आहे ही अजून स्प्रेड करा तुमच्या फॅमिलीला आणि फ्रेंड्सला, आणि त्यांना सुद्धा सांगा हे वाचू नको, म्हणजे ते लोक सुद्धा ते वाचतील. ओके. What situation do the following lines remind you of? Put the poem down now and slowly back away. तर इथे काय सांगत आहे? ही लाईन काय तुम्हाला रिमाइंड करते? की काहीतरी ठेव आणि मागे निघून जा. The line reminds me of a situation where people are told to back away from something dangerous. कुठे बॉम्ब असला किंवा कुठे काहीतरी हमला झाला तर सांगतात ना की आपले हात खाली करा किंवा आपले हात वरती करा आणि मागे निघून जावा, असं सांगतात ना. तर ते मला आठवण आलं. ओके, तुम्हाला काय आठवण आलं ते तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही कमेंट करून सुद्धा सांगू शकता. ओके. Question 4. Decide whether the following things are right or wrong. Give reason for the answer. आता चुकीचं आहे की बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं, आणि तुम्ही खूप हुशार आहात तर तुम्ही आपोआप हे सांगू शकता. फर्स्ट आहे रीडिंग समवन एल्स लेटर. आता कोणाचं पत्र वाचणं बरोबर आहे की चुकीचं आहे? ऑब्व्हियसली इट इज रॉंग. ठीक आहे, चुकीचं आहे. का? कारण त्याच्यात काहीतरी त्या माणसाचं पर्सनल इन्फॉर्मेशन असू शकतं किंवा त्याचं काहीतरी त्यांनी लिहिलेलं असू शकतं दुसऱ्याला, तर हे वाचणं चुकीचं आहे. रीडिंग समवन एल्सेस डायरी. आता डायरी तर खूप प्रायव्हेट असते, तर आन्सर मी बघा कसं लिहिलं आहे. रीडिंग समवन एल्स डायरी इज रॉंग, as diary is personal account of event and experiences and contains personal feeling of the writer. We will also break the trust of the person and invade in someone else's private space. तर जे प्रायव्हेट गोष्टी आहेत ते सुद्धा डायरीमध्ये लिहिलेले असू शकतात, आणि जर चुकून तुम्ही कोणाची वाचली किंवा मुद्दाम वाचली तर त्या माणसाला तुमचा राग सुद्धा येऊ शकतो. नेक्स्ट, लुकिंग ॲट द कीबोर्ड वेन समवन इज टायपिंग द पासवर्ड. तर हे रॉंग आहे. आपण पण जेव्हा ट्रेन मधून जात असतो, आपण काहीतरी टाईप करतो कोणाला तरी मेसेज, तर कोणाला कोणाला सवय असते असं वाकून बघायचं की काय टाईप करतोय. तर तुम्हाला आवडतं काय? नाही, कोणालाच आवडत नाही, कारण ते काहीतरी प्रायव्हेट असतं, पर्सनल असतं. सो इट इज रॉंग. कोणाचा तरी पासवर्ड बघणं सुद्धा चुकीचं आहे. नेक्स्ट, eavesdropping, listening to other people's conversation without their knowledge. तर चोरून ऐकणं हे बरोबर आहे की चुकीचं आहे? सो दॅट इज ऑल्सो रॉंग. ओके, बिकॉज without the knowledge of others and that is bad manners. Okay, लास्ट वालं बघा.
ट्राईंग टू गेट समवन्स ॲड्रेस, फोन नंबर, ईमेल आयडी विदाऊट देअर नॉलेज. तर हे सुद्धा चुकीचं आहे. तुमच्या मित्राचा, मैत्रिणीचा, कोणाचा नंबर तुम्ही इकडून-तिकडून घेत असाल, सो दॅट इज अल्सो नॉट अ गुड हॅबिट. ओके. आणि तुम्ही सुद्धा फसू शकता या गोष्टीमध्ये, बिकॉज त्यांची ते प्रायव्हेट असतात नंबर्स. ओके. पर्सनल असतात. काहीतरी चुकीचं होईल म्हणून ते लोकं शेअर करत नाही. तर असं सुद्धा करू नका. ओके. सो दॅट इज रॉंग. आता इथे सिच्युएशन्स दिले आहेत, फ्रेजेस आहेत, सेंटेन्सेस, आणि ते तुम्हाला काय सिच्युएशन आहे आणि स्पीकर काय करतो आहे हे तुम्हाला टाकायचं आहे. तर इथे बघा, मी 2-3 एक्झाम्पलच सॉल्व्ह करून तुम्हाला वाचून दाखवीन. बाकीचे तुम्ही रीड करू शकता. जस्ट मूव्ह अलोंग नाव. देअर इज नथिंग हिअर टू सी. आता हे तुम्ही कोणत्या सिच्युएशन मध्ये बोलणार, तर मी एक लिहिलं आहे. पीपल गॅदरिंग टू वॉच अ फाईट बिटवीन टू फ्रेंड्स. दोन मित्रांचे भांडणं झाले आहेत. द थर्ड फ्रेंड इज ट्राइंग टू स्टॉप द फाईट अँड टेल्स द पीपल. तिसरा मित्र जो आहे तो थांबवतोय आणि त्यांना सांगतोय की मूव्ह अलोंग नाव, देअर इज नथिंग हिअर टू सी, की निघून जावा, इकडे काहीच नाही घडलेलं आहे, निघा. I've asked you once politely. Don't make me ask you twice. A child jumping on the bed. एक लहान मुलगा उडी मारत आहे बेडवर आणि त्याची आई त्याला म्हणत आहे, मदर ऑफ द चाइल्ड ट्राइंग टू स्टॉप. ती बोलते, एकदा सांगितलं दुसऱ्यांदा सांगणार नाही, मला सारखं सारखं रिपीट करायला लावू नकोस. दिस इजंट yours, इट्स माइन. तर हे तुझं नाही आहे. ठीक आहे. कोणाचा तरी लंच बॉक्स मिळाला आणि त्याच्यात कन्फ्युजन झालं, तर दुसरा सांगतोय की हे माझं आहे, तुझं नाही आहे. ओके. असंच करून हे बाकीचे सुद्धा सॉल्व्ह करायचे आहे. काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. मी हे सगळं फास्ट ट्रॅक मध्ये नेते कारण मला तुमचा वेळ वाचवायचा आहे. ओके. लास्ट वन. Add one or two lines before or after the lines given below to prepare a short dialogue. इथे शॉर्ट लाईन्स दिल्या आहेत, त्याच्याने तुम्हाला फुल करायचे आहेत. इट्स ओनली मेंट फॉर मी. तर इथे मी कसं लिहिलंय माहितीये, यू कांट लुक इन माय डायरी, इट्स ओनली मेंट फॉर मी. ओके. तर तुम्हाला ही सेंटेन्स कम्प्लीट करायची आहे. नेक्स्ट आहे, दॅट इजंट व्हेरी नाईस. डोंट ट्रबल युअर क्लासमेट्स. दॅट इजंट व्हेरी नाईस. यू रिअली हॅव टू स्टॉप. मी कसं लिहिलंय बघा, यू शुड नॉट कीप स्क्रोलिंग युअर मोबाईल. यू रिअली हॅव टू स्टॉप. तुम्हाला थांबायला हवं. There's only one solution. Keep working hard. एकच सोल्युशन आहे की काम करत राहा. लास्ट क्वेश्चन, फाइंड ऑल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म यूज इन द एक्स्ट्रॅक्ट. तर जे वर्ड्स आहेत, आता कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे डू नॉटचं काय लिहिलं आहे, डोंट लिहिलं आहे. इट इजचं काय लिहिलं आहे, इट्स लिहिलं आहे. दॅट इजचं काय लिहिलं आहे, दॅट्स लिहिलं आहे. तर हे सगळे वर्ड्स मी इकडे नोट डाऊन केले आहे. तुम्हाला जाऊन पोएम मध्ये बघायचे आहे असे वर्ड्स आणि इथे नोट डाऊन करायचे आहे. आय होप तुम्हाला हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल. आता मी नेक्स्ट कोणता लेसन किंवा पोएम एक्सप्लेन करू हे तुम्ही सांगा. सो थँक्यू अँड टेक केअर. बाय बाय.